तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा वनपरिक्षेत्रातील पूर्व कोथळी बीटमधील वनखंड क्रमांक 504 मधून राखीव वनक्षेत्रात अवैधरित्या वाळू उत्खनन करून वाहतूक केली जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर खामगावच्या फिरत्या पथकाने सापळा रचून कारवाई केली। दिनांक 8 ऑगस्ट 2026 रोजी करण्यात आलेल्या या कारवाईत ट्रॅक्टर क्रमांक MH28 CC 3863 पकडण्यात आला। ट्रॅक्टरमधील सुमारे 60 घनफूट वाळू, 3 प्लास्टिक टोपले, 3 फावडे व लोखंडी चाळणी असा मुद्देमाल जप्त करण्यात आला। या कारवाईत हमीद शहा, हारून शहा राहणार कोथळी यांच्या विरुद्ध विविध कलमान्वये वनगुन्हा नोंद करण्यात आला। जप्त मुद्देमालाची एकूण किंमत 6,53,100 रुपये असल्याची माहिती वनविभागाने दिली। ही कारवाई खामगाव फिरते पथकाचे वनपरिक्षेत्र अधिकारी संरक्षण UR राऊत, पोलीस हेड कॉन्स्टेबल सुनील जाधव, वनरक्षक RG अढाव व वाहन चालक रोहिदास आडे यांनी केली। कारवाई उपवन संरक्षक बुलढाणा जमीर शेख, विभागीय वनाधिकारी दक्षता अमरावती कमलेश पाटील आणि सहाय्यक वनसंरक्षक बुलढाणा वैभव काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। MCN न्यूज मराठीकरिता शेख अजीज मोहम्मद, बुलढाणा।